पश्चिम महाराष्ट्रामधल्या ऊसाची साखर होते आणि मराठवाड्यातल्या ऊसाचं काय विष व्हायला लागलंय का? ही बदमाशी आहे साखर कारखानदारांची. जो लढा बीड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी केला त्याचं वारं आता परभणी जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आणि हेच वारं सगळ्या मराठवाड्यामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही. खर बनवायच्या ऐवजी इथेनॉलकडे जर ऊसाचा रस वळवला तर ती रिकव्हरी कमी दिसते. त्याचा कॅलिब्रेशन करण्याचा आदेश पाळला जात नाही. रिकव्हरी मोजण्याकरता यंत्रणा कोण आहे? इथं उंदराला मांजर साक्ष आहे. कारखानात टेस्टिंग घेणार आणि डेटा घेऊन सांगणार हो एवढी रिकव्हरी आली म्हणून. ऊसाची किंमत देण्याकरता रंगराजन कमिटीनं ऊसाच्या उपउत्पादनामध्ये ऊसाचं घेतलेलं कर्ज पिढ्यानपिढ्या आमच्या बोडक्यावरती आहे, ते कधी फिटत नाही. ऊसाचं कर्ज सुद्धा फिटत नाही. MRP सुद्धा चुकीची आहे. जर 2680 या ठिकाणी दर खर्च तुम्ही मान्य करता तर मग C2+50% प्रमाणे 4000 रुपयाच्या FRPचा आदेश असला पाहिजे. बाउन्सर कारखानदारांकडून अंगावर सोडण्यात आले, त्यामुळे शेतकरी संतप्त होऊन पुढे जात होते. म्हणले की गणित मांडणारे हेच, प्रश्न निर्माण करणारे हेच, चोर चोर मावस भाऊ अर्धा अर्ध वाटून खाऊ. नमस्कार मंडळी, story.comच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी सध्या सायखेडा येथील 21 शुगर कारखान्यावर आहे, जो अमित देशमुख यांचा आहे. 2 दिवसापूर्वीची घटना आपण बघितली असेल की शेतकरी आक्रमक झाले होते आणि त्या शेतकऱ्यांनी हा कारखान्याचं पाठीमागलचं जे गेट आहे ते तोडून मध्ये घुसले होते. त्यांची मुख्य मागणी होती की ऊसाला जो दर आहे तर तो दर कमीत कमी 3000 रुपयापर्यंत द्यावा. कारण परभणी जिल्ह्यात जो दर आहे किंवा मराठवाड्यातला जो दर आहे तो 2500च्या खालचा दर आहे, जो की बाकीच्या मराठवाडा सोडून बाकीच्या ज्या प्रदेशात आपण बघितलं तर तो दर 3000 रुपयाच्या पुढचा आहे. पण या शेतकऱ्यांना, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याविषयी त्यातले त्यात पुन्हा परभणीच्या शेतकऱ्यांना हा दर मुख्यत्वे 2500च्या पुढे जातच नाहीये. याचं कारण म्हणजे इथला शेतकरी आणखीनही एकजूट झालेला नाही, त्या शेतकऱ्यांमध्ये एकही नाही. पण कुठेतरी आता या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न होताना दिसत आहेत. इथला शेतकरी जागरूक होतोय. यासाठी काही शेतकरी संघटनांचे, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा किसान सभा असेल, यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांना ज्या टेक्निकल गोष्टी असतात ते समजून सांगत असतात आणि त्यांच्या न्यायासाठी प्रयत्न करत असतात. माझ्यासोबत सध्या किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर सर आहेत. याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे देखील आहेत. यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की परभणी आणि मराठवाड्यातल्या कारखानदारांची जी स्थिती काय आहे, ह्या शेतकऱ्यांना का पिळवलं जातंय, कुठं कुठं लूपहोल आहेत, याच्याविषयी बोलणार आहे. सर नमस्कार. की शेतकऱ्यांचे मुख्यत्वे कारखानदारांकडून कुठे फसवणूक होते? पहिली गोष्ट, केंद्र सरकारचा कृषी मूल्य आयोग आकडा सांगतो की 1 टन ऊसाच्या लागवडीचा खर्च 2680 रुपये आहे आणि मराठवाड्यातले कारखाने 2200 आणि 2400ची उचल देतात. म्हणजे 200 रुपये घाट्यामध्ये करायचं का? पश्चिम महाराष्ट्रामधल्या ऊसाची साखर होते आणि मराठवाड्यातल्या ऊसाचं काय विष व्हायला लागलंय का? ही बदमाशी आहे साखर कारखानदारांची. या ठिकाणी इथेनॉलला सरकार दर बांधून देतं, वीज निर्मितीमध्ये पैसे मिळवतात. गेल्या वर्षी इथेनॉल आणि वीज याच्यामधून 6000 ते 8000 कोटी रुपये या कारखान्यांनी कमवलेले आहेत. आज या ठिकाणचा जो कारखाना आहे सायखेडा, खोटी रिकव्हरी दाखवतो आणि साखर बनवायच्या ऐवजी इथेनॉलकडे जर ऊसाचा रस वळवला तर ती रिकव्हरी कमी दिसते. त्याचा कॅलिब्रेशन करण्याचा आदेश पाळला जात नाही. कुठलं ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर कारखानदारांचीच संघटना, ती कॅलिब्रेशन करणार. हे सगळा खोटा हिशोब आम्हाला मान्य नाही. जर या ठिकाणी आम्हाला 3000 रुपये पहिली उचल आणि फायनल भाव 4000 रुपये जोपर्यंत देणार नाहीत तोपर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे. ऊसाची किंमत देण्याकरता रंगराजन कमिटीनं ऊसाच्या उपउत्पादनामध्ये कल्पवृक्षासारखं पीक शेतकरी पिकवतो की सगळे 25 उपपदार्थ तयार होतात आणि मग शेतकऱ्यांना भाव द्यायला 80% साखर तुम्ही कमर्शियल यूज करता वापरता. फार्मास्युटिकल इंडस्ट्री, कोला इंडस्ट्री, चॉकलेट इंडस्ट्री, त्याच्यातलं कोणी आत्महत्या करत नाही. मग ऊस उत्पादकावरच आत्महत्या करायची पाळी काय आहे? अहो, ऊसाचं घेतलेलं कर्ज पिढ्यानपिढ्या आमच्या बोडक्यावरती आहे, ते कधी फिटत नाही. ऊसाचं कर्ज सुद्धा फिटत नाही. असले भिकार दर जर तुम्ही देत असाल तर कारखान्यामध्ये फक्त गेटच तोडायचं नाही, कारखानदारांच्या उरावर बसून आम्ही हा पैसा घेतल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार आमचा.
मराठवाड्यातल्या आणि त्यातल्या त्यात परभणीसारख्या ठिकाणी असं ऊस दराबाबतीत कधीच आंदोलन झालेलं म्हणजे मोठं आंदोलन आपण बघितलं नाही. त्याच्यामुळेच आता हे जे भाव आहे तो इथला कमी आहे असं मला तरी वाटतं. याविषयी शेतकऱ्यांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने जागृती करता? पहिली गोष्ट, या वर्षी गोदावरीच्या काठच्या पुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये सगळ्या पिकाची बर्बादी झालेली आहे. सरकारच्या शेतीमाल आयातीच्या धोरणामुळे सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. आज जर या ऊसाला भाव मिळाला नाही, हे ऊस एकमेव पीक आहे की ज्याच्यामध्ये भांडून निदान सायझेबल दर घेता येईल. हा जर दर मिळू शकलो नाही तर आमच्या लेकीचं लग्न मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज शेतकरी जिद्दीला पडलेला आहे. आणि जो लढा बीड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी केला त्याचं वारं आता परभणी जिल्ह्यामध्ये आलेलं आहे आणि हेच वारं सगळ्या मराठवाड्यामध्ये पसरल्याशिवाय राहणार नाही. परभणीत कशामुळं जे ऊस दर जे आहे तो कमी मिळतो? साखर कारखानदार हे जे आहेत बदमाशी त्या ठिकाणी करतात, रिकव्हरीमध्ये चोरी करतात. तोडणी खर्च हा कारखाना 1065 रुपये दाखवतो. सरकार सांगतं 28 रुपये प्रति क्विंटल वाहतूक आहे. सगळी मिळून 600-700च्या वर जाता कामा नये. अहो, कुठले वाहतुकीचे दर यांनी अशी कुठली काय हेलिकॉप्टरनं आणलं काय ऊस? अशा प्रकारे दर त्या ठिकाणी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. साखर आयुक्त काय झोप घ्यायलेत का? कुठलंही नियंत्रण नाही. या सरकारनं जे आहे ते मोकाट सोडलेलं आहे. खरं तर केंद्र सरकारची FRP सुद्धा चुकीची आहे. जर 2680 या ठिकाणी दर खर्च तुम्ही मान्य करता तर मग C2+50% प्रमाणे 4000 रुपयाच्या FRPचा आदेश असला पाहिजे. 8% रिकव्हरीवर सुरू केलं पाहिजे. पण केंद्र सरकार फसवणूक करतंय. राज्य सरकार कुठली अंमलबजावणी करत नाही. साखर कारखानदार ते कुठल्याही पक्षाचे नेते असू द्या, सगळ्यांची एक वर्गीय एकजूट आहेत. शेतकऱ्याच्या लुटण्यासाठी मात्र सगळे एक आहेत. भांडत जरी एकमेकांच्या विरोधात असले तरी लुटण्यासाठी एक आहे. आता शेतकरी पण 18 पगड जातीमधला आणि 17 पक्षामधला शेतकरी पण आम्ही एका जागेवरती आणून कारखानदारांचा मुकाबला करणार. मुख्यत्वे रिकव्हरीचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस काही कारखान्यांची रिकव्हरी 10 येते, काहींची 11 येते. तर जे 21 शुगर कारखाना आहे त्याची 8-8.5 पर्यंतच मागच्या वर्षीची आपण बघितली तर हे रिकव्हरी चोरीचं कसं पद्धत आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिकव्हरी सॅम्पल तेच घेणार, टेस्टिंग तेच घेणार, डेटा एंट्री तेच करणार. रिकव्हरी मोजण्याकरता यंत्रणा कोण आहे? इथं उंदराला मांजर साक्ष आहे. कारखानाच टेस्टिंग घेणार आणि डेटा घेऊन सांगणार हो एवढी रिकव्हरी आली म्हणून. हे थोतांड आहे. सरकार स्वतंत्र यंत्रणा रिकव्हरी टेस्टिंग करता का नाही निर्माण करत? हा आमचा या ठिकाणी सवाल आहे. दुसरी गोष्ट, रिकव्हरी दाखवली नाही म्हणजे गेली कुठं? ती हेवी मोलॅसिस मध्ये गेली. ती रस करून इथेनॉल बनवायला त्या ठिकाणी गेली. ती काय ऊसातली साखर काय गायब झालेली नाहीये त्या ठिकाणी. ती उपउत्पादनामध्ये जास्त वापरली जाते. शेतकऱ्यांची फसवणूक करण्याकरता हे सगळे आकडेवारीचा खेळ या ठिकाणी केला जातोय. मुळात रिकव्हरी शेतकऱ्यांच्या शेतावर घेणं गरजेची आहे त्या ऊसाच्या त्या की अशा कारखान्यात घेणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट, स्वतंत्र यंत्रणा सरकार का निर्माण करत नाही? आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे कॅलिब्रेशन करतं त्याच्यावर आमचा विश्वास नाही. साखर कारखानदारांची संस्था आहे. केंद्र सरकारचे कानपूर या ठिकाणची शुगर इन्स्टिट्यूट का तिनं ह्याच्याशी प्रतिवाद करणारे अहवाल जे आहेत ते केले पाहिजेत. पॅरलल यंत्रणा त्या ठिकाणी पाहिजे. व्हॅलिडेट कसं करणार तुम्ही? त्याचं व्हेरिफिकेशन करणार कसं? कारखान्याने सांगितलेली आकडेवारी खरी आहे खोटी आहे तपासायला सरकारजवळ यंत्रणा कुठे आहे? आणि याचाच फायदा साखर कारखानदार घेत आहेत. पुढच्या आंदोलनाची काय दिशा असणार आहे? या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये हा बंद कोयता बंदचं आंदोलन हे व्यापकरित्या पसरणार आहे आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पण हे पसरणार आहे. या ठिकाणी एकही कारखाना जोपर्यंत शेतकऱ्याच्या भावाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत कारखाना आम्ही सुरू होऊ देणार नाही. आणि कमी जास्त झालं तर रस्ता रोको आणि जेल भरोची सुद्धा त्याला जोड दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जिल्ह्यातल्या दुसऱ्याही कारखान्यावर तुमचं हे आंदोलन विस्तारणार आहे? अर्थातच परभणी जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व साखर कारखान्यावर आंदोलन. इतकंच नाही तर हे आंदोलन जालना आणि नांदेडमध्ये सुद्धा पसरल्याशिवाय राहणार नाही. यासोबतच माझ्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे आहेत की 2 दिवसापूर्वी जे गेट तोडलं तिथं तुम्ही होतात आणि तुम्ही ज्यावेळेस बघितलं की कारखाना प्रशासनाकडून बाउन्सर अंगावर आले होते असं तुम्ही सांगितलं. नेमकी त्यावेळेस काय झालं होतं? कारखाना प्रशासन इथं शेतकरी सकाळी 10 वाजल्यापासून येऊन बसलेले होते. कारखाना प्रशासनाकडून काहीही रिस्पॉन्स येत नव्हता. त्यानंतर उन्हातानामध्ये आलेले शेतकरी
त्यांचा संयम तुटला आणि त्यांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. बाउन्सर कारखानदारांकडून अंगावर सोडण्यात आले. त्यामुळं शेतकरी संतप्त होऊन पुढे जात होते. परंतु आंदोलन पोलीस आणि डॉक्टर अजित नवले यांनी आंदोलकांना थांबवलं आणि त्यानंतर कारखानदाराकडून प्रचार म्हणजे चर्चेसाठी काही लोक आले आणि त्यानंतर मग इथं ठिय्या आंदोलन लावण्यात आलेलं आहे. राजू शेट्टींनी सांगितलं आहे की तुम्ही किती बाउन्सर सोडा, त्याला आमचे शेतकरी पूर्ण उरतील. राजू शेट्टींशी तुमचं काय बोलणं झालंय, त्यांनी काय निरोप दिलाय? मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की परभणी जिल्ह्यामध्ये 23-24 मध्ये प्रथमतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन उभं केलं आणि 2300चा भाव आम्ही 2700 रुपयावर नेला. त्यावेळेस साखरेचा दर हा 31 रुपये होता. नंतर 24-25 मध्ये आंदोलन झालं नाही. साखरेचा दर थोडा वाढला होता, 35 रुपयापर्यंत आलेला होता. यांनी 2700चा दर 200 रुपयानं कमी करून तो 2500 रुपयावर आणला आणि आज साखरेचा दर हा 38-39 रुपये असताना पुढे देशातली साखर देशाबाहेर जाणार आहे. साखरेचा दर पुढे वाढणार आहे. मग ह्या वाढलेल्या दरामध्ये शेतकऱ्यांना त्याचा फायदा द्यावा लागेल ना. म्हणून आमची 3000 रुपयाची मागणी आहे आणि ती वाजवी आहे, ती द्यायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी की कारखान्यामध्ये 70-30चा फॉर्म्युला ठरला जातो. 70% शेतकऱ्याला दिल्या जातात, 30% मात्र कारखानदारानं स्वतःकडे ठेवावं लागतात. परंतु महाराष्ट्रामध्ये असा कोल्हापूर जिल्हा जर सोडला तर महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही की त्यांनी या 25 वर्षामध्ये 70-30च्या फॉर्म्युल्यामध्ये कोण्या शेतकऱ्याला नंतर 1 रुपया बी दिला. आतापर्यंत 1 रुपया बी दिलेला नाही. हे यांचं जसं राजन भाऊ म्हणले की गणित मांडणारे हेच, प्रश्न निर्माण करणारे हेच, चोर चोर मावस भाऊ अर्धा अर्ध वाटून खाऊ, हे वसंतदादा इन्स्टिट्यूट वाले सुद्धा तसेच आहेत. 70-30च्या फॉर्म्युल्यामध्ये असं काय गणित आणतात की फक्त 10, 15, 5 रुपये किंवा मायनस मध्ये खर्च आणतात आणि म्हणून शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडत नाही. जो भाव सुरुवातीला आला तोच खरा. म्हणून आज आम्ही इथं 3 दिवस झाला आमचा आज लावून बसलेलो आहोत. जोपर्यंत 3000पर्यंत भाव जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तिसरा दिवस आहे आज. कारखाना प्रशासनाशी तुमची काही बोलणी झाली आहे का, काही चर्चा झाली आहे का? कारखाना प्रशासनाकडून निरोप आलेला आहे. 1 तासामध्ये ते चर्चेसाठी येतील. काही आमचे बी नेते मंडळी येणार आहेत. ते आल्यानंतर चर्चा होईल आणि आम्हाला असं वाटतं की आज तोडगा निघल. आणि आज जर तोडगा नाही निघाला तर सगळेजण मिळून आम्ही एका वेगळ्या निर्णयावर जाऊ आणि आता हे शांततेच्या मार्गाने चालत असलेलं आंदोलन भगतसिंग आणि सुखदेव राजगुरू यांच्या प्रेरणेनुसार मग हिंसक होईल. खरं बघितलं तर आपले सोबत जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि किसान सभेचे यांनी या शेतकऱ्यांना एक धीर दिलेला आहे आणि शेतकऱ्यांसोबत त्यांच्या न्याय हक्कासाठी एक लढा उभा केलेला आहे. आज तिसरा दिवस आहे आणि या 3 दिवसामध्ये जे प्रशासनानं इथल्या त्यांच्याशी कुठलीही बोलणी झाली नाही, पण आज शक्यतो त्यांची चर्चा होईल. त्याच्यात जर तोडगा निघाला तर आंदोलन स्थगित होईल. अन्यथा पुढचं तीव्र स्वरूपात आंदोलन आणि याचं विस्तारीकरण परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यावर आणि त्याच्यानंतर मराठवाड्यात इतरही जिल्ह्यांमध्ये याचं विस्तारीकरण होणार असल्याचा इशारा एक प्रकारे इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेने दिलेला आहे. story.comचा हा जो रिपोर्ट आहे तो शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकारला पर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आहे. तुम्हालाही ऊस दर आंदोलनावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? शेतकऱ्यांना कुठपर्यंत किती दर दिला पाहिजे किंवा त्यांचे काय प्रश्न आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.